सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आणि सगळ्यांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा जावो। तर छान अशा मंगलमय दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आज वटपौर्णिमा आहे। तर वटपौर्णिमेच्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा। सकाळपासून ना पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला आहे, नैवेद्यासाठी नैवेद्य वगैरे तयार केलेलं आहे, त्याचप्रमाणे देवपूजाही केलेली आहे आणि घरातली सगळीच कामं आटोपलेत आणि हे नैवेद्याचं ताट तयार केलेले पूजेसाठी जाण्यासाठी। त्यानंतर ना ओटी भरण्यासाठी बायकांची ना आंबे आणि गहू घेतलेले आहेत आणि आता मी तयार झालेली आहे आणि फुलं तेवढी घ्यायची राहिली होती म्हणून आमच्या ननंदबाईंचं घर आहे ना इथं, त्यांच्या जास्वंदीच्या झाडाची ना फुलं घेतलेली आहेत। त्यांच्याकडे ही गुच्छाची जास्वंदी आहे, अशा प्रकारची जास्वंदी आमच्याकडे नाही आहे, त्यांच्याकडे आहे ती जास्वंदी म्हणून त्यांच्या जास्वंदीच्या फुलाची फुलं घेतलेली आहेत। फुलं खूप छान दिसतात ही आणि आमच्या घरापासून आहे ना हे वडाचं झाड 1 किलोमीटर ते अंतरावर आहे, त्याच्यामुळं असं निघालेलो आहोत। आणि गावामध्ये एक वडाचं झाड आहे पण आम्ही काय तिथं कधी जात नाही पूजेसाठी। आत्ता बायका तिथंच पूजा करायला लागल्यात, नाही तर पहिल्यापासून आहे ना ह्याच वडाच्या झाडाची बायका पूजा करतात। म्हणजे हे खूप जुनं झाड आहे। आत्ता त्या म्हणजे ब्राह्मणाकडनं ना त्या वडाचं झाड उजवले वाटतं, त्याच्यामुळं त्याची पूजा करायला लागलेले आहेत। आणि वडाच्या झाडाची पूजा आहे की नाही जोपर्यंत ते उजवत नाही म्हणजे ब्राह्मणाकडून त्याची पूजा वगैरे केली जात नाही, काय ते विधी असतो, तो विधी केल्याशिवाय की नाही वडाची त्या पूजा करत नाहीत असं म्हणतात। तर आता हे फार जुनं झाड आहे, पहिल्यापासून ना गावातल्या सगळ्या बायका ह्याच वडाच्या झाडाची पूजा करायच्या, म्हणजे करतातही अजून, पण आहे ना ते झाड उजवून घेतल्यापासून आहे ना आत्ता तिकडे बायका जायला लागलेत पूजेला आणि सकाळपासून आहे ना बायका ज्याच्या त्याच्या सोयीनुसार येतात पूजेला। तर आहे ना आमच्या घराच्या शेजाऱ्यात 2-3च घरं आहे आणि आमचं घरही शेतात आहे, जास्त घरं नाही आहेत, त्यामुळे आमच्या शेजारी जेवढ्या बायका आहेत तेवढ्या आम्ही आता आलेलो आहोत पूजेसाठी। आणि आता छान अशी पूजा चालू आहे। आज आहे की नाही ऊन वगैरे काहीच नाही आणि ऊन नाही आहे आणि पाऊस अधूनमधून येतोय, अगदी श्रावणात आहे ना तसं वातावरण आहे, एकदम छान असं वातावरण आहे। ऊन नसल्यामुळे ना पायी चालत यायलाही काय वाटलं नाही, एकदम भारी वाटलं। आणि शेतातच हे वडाचं झाड आहे, आजूबाजूलाही शेत आहेत आणि ना वडापुरती ना जागा ठेवलेली आहे, त्यामुळे की नाही असं मस्त असं शेतातलं झाड आहे हे आणि छान असं वातावरण आहे। अजून तर बायका सकाळपासून पूजा करून गेलेल्या असतील, त्याच्यामुळं आम्हीच आहोत पूजेसाठी आणि आता छान अशी आमची पूजा चालू आहे। दिवा आहे की नाही वारा खूप सुटलेला आहे, त्यामुळे ह्या बादलीमध्ये दिवा लावून ठेवलेला आहे। म्हणजे ज्यांचं शेत आहे ना त्यांच्या रानात, ज्यांच्या रानांमध्ये वड आहे त्यांनी की नाही ह्या बादलीमध्ये दिवा लावून ठेवलेला आहे, कारण आहे ना बायकांना मी दिवे आणलेत पण एक नाही वाऱ्यामुळे ना दिवाच राहत नाही आहे, त्याच्यामुळे ना ह्यांनी ह्या बादलीमध्ये दिवा लावून ठेवलेला आहे। त्याच्यामुळं उदबत्ती किंवा दिवा तेवढ्या पुरता तरी लावायची सोय केलेली आहे त्यांनी आणि पूजा मांडून ठेवलेली आहे, पाट वगैरे ठेवलेलं आहे। नेहमी ना तेच इथे ना पाट वगैरे आणि दिवेची सोय करून ठेवतात, त्याच्यामुळे ना पूजा करणं सोपं जातं। आणि गुरव काका आहेत ना आमच्या गावचे, त्यांची मुलं इथं बसायची पूजेसाठी, त्यांना दक्षिणा वगैरे दिला जायचा, पण आता सध्या की नाही त्यांचीच मुलं बाहेर नोकरीला लागलीत, त्यामुळं ती काय बसत नाही, त्यामुळं जो काय दक्षिणा आणलेला आहे तो इथंच पूजेबरोबर ठेवतो आम्ही। आणि अशी छान अशी माझी पूजा चालू आहे आता।
वडाच्या झाडाची अशी माझी छान अशी पूजा करून झालेली आहे. आणि पर्यावरणाच्या दृष्टीने वडाचं झाड तितकंच महत्त्वाचं आहे. निसर्गाचा समतोल राखण्याचं काम वडाचं झाड करत असतं. भरपूर ऑक्सिजनची निर्मिती करत असते. म्हणूनच जुन्या काळातील लोकांनी आहे ना ही सगळी सोय करून ठेवलेली आहे आपल्यासाठी. आणि बायकांना आहे ना, पहिल्या काळातील बायका घरामध्येच असायच्या, शक्यतो घराच्या बाहेर पडायच्या नाहीत. तर त्यामुळे निसर्गात जावं, त्यांना ऑक्सिजन मिळावा म्हणून ही सोय केलेली असेल. आणि ज्यांना शक्य असेल, त्यांच्या घराजवळ भरपूर जागा असेल, अशा शहरातल्या लोकांनी किंवा सगळ्यांनीच आहे ना, जिथं शक्य असेल तिथं वडाची झाड लावायला हवं. गावाकडं भरपूर वडाची झाडं आहेत, पण सगळ्याच वडाच्या झाडांची पूजा केली जात नाही. तर आता हे उजवलेल्या झाडांची पूजा केली जाते. आणि आता ही पूजा झालेली आहे आणि आता आमच्या ओट्या भरायला चालू आहेत सगळ्यांच्या. मम्मी अच्छा सरक सरक. आंबे संपले सगळे. तांदूळ इथे नव्हतं. आजकाल आहे ना 7-8 वर्षाची मुलं असतील तरी त्यांना फोटोमध्ये कोण यावं कोण नाही यावं, कुठं उभं राहावं हे सगळं कळतं. आणि सगळं शूटिंग आहे ना त्या छोट्यांनीच घेतलेले. किती छान व्यवस्थित शूटिंग घेतलेले बघा. फोटो एकदम मस्त काढलेले आहेत. खूप मुलं हुशार झालेली आहेत. तर चला, असं छान असं शूटिंग झालेलं आहे. फोटोही काढून झालेले आहेत, ओट्याही भरून झालेले आहेत. आणि आता सगळी पूजा वगैरे सगळं आटोपून आता आम्ही निघालो आहोत घरी. आणि घरी गेल्यानंतर आहे ना जेवण करायचं आहे. आज पूजा केल्याशिवाय जेवण करत नाही, त्याच्यामुळे ना अजून जेवण केलेलं नाही. त्याच्यामुळे आता गेल्या गेल्या जेवण करायचं आहे. आधी पाया पडायचे आणि त्यानंतर जेवण करायचे. जेवण करण्यासाठी आता भरपूर वेळ झालेला आहे आणि भूकही भरपूर लागलेली. त्याच्यामुळे आता हे ताट वाढून घेतलेले आणि चला आता जेवण करून घेते.